आज आहे नातीचा आणि मुलाचा वाढदिवस आणि त्याच्यासाठी माझ्या सगळ्या मुली आलेल्या आहेत, नातू आलेले आणि आज सकाळी नाश्त्यासाठी म्हणून इडली चा बेत केलेला आहे आणि सध्या इडली करायला चालू केलेलं आहे. तर बघा तुम्हाला दाखवते. हे बघा इडली. हे बघा इकडं दूध तापायला ठेवलं आणि इकडं इडली करायला चालू. बदल करत असताना हे बघा इकडं इडलीचं पीठ भिजलेलं आहे, इडली करायला चालू आहे. इकडं चहा ठेवला आहे, थोडं सरक बाजूला. इकडं दूध तापायला चालू आहे. हे बघा इकडं इडलीसाठी वरण पण तयार केलेलं आहे. कुणाला इडली आवडते, कुणाला डोसा आवडतोय, म्हणून डोसा काही आणि इडली काय दोन्ही पण बनवायचं आहे. आणि मला पण सकाळी सकाळी चहाची तलब झाली, त्यासाठी चहा पण ठेवलेला आहे. मुली नातू सगळे आलेले वाढदिवसासाठी, अजून झोपलेलेच आहेत, उठले नाहीत. आणि बघा इथं एक ही मुलगी माझीच आहे, ही मदत करू लागते कामाला घरात. हे बघा इकडे इडली झालं, इकडं आपलं आपलं खात बसल्या. आता कुणाला खा म्हणणार काय नाही, आपलं आपलं चालू केले. हो काही तर एवढे झाले तर इडली डोसे, आणि आम्ही तिकडेच बसल्या त्यांची वाट बघत. आता तर या म्हणतील, आता तर या म्हणतील. तर इकडे अर्धा अर्धा खात बसल्या तिकडे येऊन निवांत. ए यश जेव की तू, तुला दे ना का कुणी पेस्ट्री दे म्हण श्वेता त्याला. काय मग यश तुला वाढून दे ना कुणी डब्याला पेस्ट्री लाल कलरचं. लाल हा तू घे की जेवायला. बेस्ट फ्रेंड कोण आहे यशा, त्याला पण दे थोडा. हा त्याला बोलू दे ग, त्यानं बोलते. खायला दे रे फक्त. शाळा आवडते ना तुला? मॅडम काय आवडते ना? काय मॅडम तुला? बस काय नाव? मनीषा मॅडम. सांगू का मनीषा मॅडमला? अगं तिकडे ती लेकरं वाट बघत बसली ती इडलीची. नाही मग आता सांगितलं तर सगळेच उठून त्या रूम मध्ये गेले. तुझी शाळा किती वाजता झाली रे? 5 वाजता. सकाळच्या 5ला का संध्याकाळच्या 5ला? शाळा कधी सुट्टी आहे? डबा संपले नाही. सकाळच्या 5ला सुट्टी चालू झाली का संध्याकाळच्या 5ला? अरे संध्याकाळच्या 5ला चालू झाली का म्हणाली मी, का सकाळी? सकाळी का? मग तू तर उठलास 8ला, गेली की शाळा. मग ब्रश केला का ते ना? आई केले की माय म्हणजे न घासून आले की लिकरू. मला माहित नव्हतं. मला रियाने पकडले हातान असं दात घासले अंतोन रियाने व्हेरी गुड व्हेरी गुड असं केले. लय हुशार आहे. आता तू मोठा झालास की आम्ही कधी फ्रेंडला बघायला रडत नाही. नाही मध्ये मध्ये रडला थोडं, आता नाही रडत. आलं तर गपचूप पण रडत नाही. काय दिलते? अरे तुम्हाला कार दिलतीस ना? हां ती BMW मागवलं की. हां माहित आहे मला. म्हणजे ते आणि का दुसऱ्याचं ताट म्हणजे तुला सायलेंट येईल. नाही ऐक माझं हे तू मला आली तर याला आहे दादाला
BMW आणि मला छोटे काय. दादाला मोठी घेतली अशी तर त्याच्या बड्डेला देणार आहोत. एवढी मोठी आहे. तुला छोटी घेतली आहे. ओके. अरे हात लावणं चालू होतं ना. हा हात लावलं चालू होतं. नाकल्यावर चालू होतं. नाकल्यावर. अरे ताई काय पण म्हणलं की अरे खरंच नाकल्यावर चालू होईल तर गाड्या. रिव्हर्स गिअर आहे म्हणा. रिव्हर्स गिअर. अरे मला ते काय ते पाहिजे ना. मी इतनी मोठी स्कॉर्पियो घेता. अफोर्डिंग करता. अफोर्डिंग हा कसं? ती मिट्टी राहते का इथं. हा. ती आहे अफोर्डिंग करता. तुला काय पाहिजे बड्डेला? कार. एसटी माग की मोठ्या हात्यावनी. एसटी माग एसटी. एसटी मी थार नाही देणार तुला. मी थार नाही देणार. मी तुला सायकल देणार. हा खरं सायकल. खोटं हा आता 3 झाल्या सायकली, अजून एक सायकल आण. सायकल देऊ का बड्डेला? हा का थार देऊ का स्कॉर्पिओ? स्कॉर्पियो स्कॉर्पिओ दे ग, कसं चालवतात स्कॉर्पिओ? त्याला आवडती. आवडते मला. कसं चालवतात पण? स्टीअरिंग व्हील आहे. त्याला स्टेअरिंग नसते, बटन स्टार्ट असते. कसं चालवतोस? हात चालून होते. हा हात चालून चालते. आणि थोडं देशील कुणाला तर? नाही माहिती आहे मला, येत नाही तुला. इथे नाही बघितलं सायकलला कसं धडक दिलतास? सायकलला कसं धडक दिलतास? हा तुझ्या फ्रेंडला पुढच्या रोडला. आता चांगलं त्यानं ट्रेनिंग घेणार आहे. माहित मला माहित आहे, बघितलं कॅमेरावरून. मग गाडी कसं चालवतोस? कोणती गाडी चांगली? उदगीरला जायचं का पुण्याला जायचं? मग गाडी घेऊन पुण्याला. बाई मग मम्मी रडते की. अरे मम्मीला पण घेऊन जायचं. पुन्हा मम्मीला नको बाबा, तुझं पप्पा रडते. मग खरं म्हणते. आपण दोघं जाऊ. काय फरक नाही. काय म्हणला? पण दीदी मम्मीला उदगीरला जाऊ दे. मी तुझ्या पुण्याला जाणार. टाकून येऊ मम्मीला तिकडे. मम्मीला उदगीरला का बरं? मम्मीचं घर काय? अरे परत ना उदगीरला पाठवल्यावर पप्पा रडतोय. नाही रडतोय पप्पा. पॉवरफुल आहे. मम्मी पाहू पप्पा. पप्पा पण पॉवरफुल. दीदी पण पॉवरफुल. मग आपण पुण्याला जाऊ स्विमिंग पूल मध्ये. हा मी डुबकी मारतो. आता चला 1 2 3 म्हणा. 1 2 3 4 5 6 11. 6 7 खाल्ला का उंदरानं? अरे नाही माझी शाळेत असंच शिकवलं. आपण शाळेत मॅडम पाठवतो. माझी शाळेत असंच शिकवते ग. तुझ्या मनीषा मॅडम कडे येते आता, थांब. या मी पण इडली डोसा खायले. या तुम्ही पण इडली डोसा खायला. इडली आणि सांबर. आणि हे बघा इकडं आहे डोसा. माझं सर कोणी इथं भाजी दे ना. ह्याच्यात भाजी दे. ताई सर कोणी सांगितलं? नागेश्री ह्याच्यात भाजी दे. काय बस झाली. अरे तुमच्याकडे सेम गाडी आहे. हा खरं म्हणाला. इतर तुमची गाडी नाही. तेवढं पातळ नको. काय बच्चे कंपनी सगळे आले तर वाढदिवसाला. हो का, एक चहा घेऊन पळतोय, तर एक इडली खाते, तर एक डोसा खाते, तर एक आंघोळीला पळतोय. बघ बरं बसल्या जागी. हा आता करायचा चहा, मला बी प्यायचा आहे.
अहो का ही लेकरू सुद्धा 24 तास कामात असते. सगळ्याची बरोबरी करण्यातच आहे. वेळ भेटत नाही पडायला. पड बाबा पड. पण पडलीस तर लागल्यावर काम कसं करतीस? सगळे होतो आम्ही इथं खायला. आम्ही केलं काही बी खायला पड काय सॉफ्ट 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 भाऊजी फ्लफी. हो ना. आम्ही ह्या इडल्या खायला पुण्यावर आमच्यात बरं विशेष म्हणजे नुसतं खायला आम्ही लागतो. अशाच होत्यात की आपल्याकडे नेहमी. तेच ना मग. अगं ते हॉटेलमधल्या का नुसत्या रव्याच्या असतात भुसभुस. वरनं टाकल्या हे करते. मग मी काय केले, अंबाजोगाई रोडला त्या हॉटेलमध्ये दवाखान्यात कुणाला ॲडमिट केलं की त्या पोट दुखायच्या दवाखान्यात कोणता का ती येलाल्याचा तुला दाखवायला गेल्यावर का त्याच्या आधी की बाई. मग त्या हॉटेलवाला म्हणलं तुम्ही एवढा भुसभुस कशाचे करता म्हणून चवनाच होता. त्यानं म्हणला मॅडम आम्ही ह्याची वाटाण्याची डाळ टाकत ना काय ते ह्याची उडदाची डाळ टाकत ना रवा भिजू घालायचा आणि नुसता कोण एखाद्या रव्याचाच करते कोण रवा आणि तांदूळ करते आणि चव लागत नाही. चव बी लागत नाही. मी तिथं रूम वर विचारून आले. नाही इथे माझी मी पण तिकडे विचारून आले. आणि काय आहे की त्याच्याशिवाय चवच लागत नाही इडलीला उडदाच्या डाळीशिवाय. भात खाल्यासारखं होतं ना. चवच लागत नाही. इगरत आहे तोंडात उकटशार लागते. हे मोठे लोक बच्चे कंपनी सगळे आता इडली डोसा खाऊन आता निवांत झालेले आहेत. आणि आम्ही पण नाश्ता केला आहे. आणि हा आमचा इडलीचा डोशाचा नाश्ता आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आवडलाच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.